नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि आपला आपुलकीचा प्रश्न अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे, कारण मी अक्षय सर तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 9वी ची लेक्चर सिरीज, तीही अल्जेब्रा या विषयाची. आणि आपण लास्ट लेक्चरलाच या सिरीजला सुरुवात केलेली होती आणि आपण जो टॉपिक निवडला होता तो होता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं तर बाळांनो, की लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल ही जी कन्सेप्ट होती इयत्ता 8वी ची, ती कशी आपण सॉल्व्ह करू शकतो याचा आपण लेट्स रिकॉल घेतलं होतं. त्यानंतर आपण काय बघितलं होतं की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स कसं ओळखायचं रे बाबा, त्याचे नियम कोणते कोणते आहेत ते आपण व्यवस्थित लास्ट लेक्चरला बघितले होते. आणि लास्टला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे जे ऍक्टिव्हिटी मध्ये जर आलं तर ते कसं सॉल्व्ह करायचं याचं सुद्धा आपण व्यवस्थित विश्लेषण लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं. आणि आता आपल्याला काय करायचंय आजच्या लेक्चर मध्ये, याच्या पुढचं म्हणजेच काय की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे कशा प्रकारे सोडवले जातात, त्याच्या 2 बेसिक मेथड्स कुठल्या आहेत, त्याचं सोल्युशन कसं काढलं जातं, या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. ज्यांनी कुणी लास्ट लेक्चर हे मिस केलेलं आहे त्यांनी आवर्जून ते लेक्चर बघायचं आहे. त्या लेक्चरची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये या लेक्चरच्या मी टाकलेली आहे. ते बघितल्याशिवाय हे लेक्चर व्यवस्थित कळणार नाही रे बाबा तुला. त्यासाठी काय करायचंय, पहिल्यांदा ते लेक्चर बघायचंय आणि त्यानंतर हे लेक्चर फॉलो करायचंय. तर चला सुरू करूया. लेट्स स्टार्ट. ओके, तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स याच्या 2 बेसिक मेथड्स आहेत. एक आहे डायरेक्ट मेथड आणि दुसरी आहे इनडायरेक्ट मेथड. त्यालाच आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन मेथड म्हणत असतो. ह्या दोन्ही मेथड्सने आपण एक्झाम्पल कसे सोडवायचे, काय सोडवायचे, हे सर्व काही व्यवस्थित या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला इथे 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. इक्वेशन कुठले आहेत, 3x + y = 5 आणि दुसरे इक्वेशन काय रे बाळांनो, 2x + 3y = 1. आता लास्ट लेक्चर मध्ये लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे कसे ओळखायचे हे आपण प्रॉपर शिकलेलो होतो. ते नियम वापरून हे जे काही इक्वेशन दिलेले आहेत ते आपल्याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे आहे की नाही हे सर्वप्रथम चेक करायला लागत होतं. आणि आपण जर बघितलं तर त्या नियमांच्या नुसार हे दोन्ही इक्वेशन काय दिसतायत रे आपल्याला, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचे एक्झाम्पल आहेत हे आपल्याला लक्षात येतंय. मग आता हे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहेत, डायरेक्ट मेथडनी सोडवायचे आहेत. मग ते कसे सोडवायचे रे बाबा, तर लास्ट लेक्चरच्या एंडिंगला मी तुम्हाला सांगितलं होतं काय रे बाळांनो, की कुठलंही सायमल्टेनियस इक्वेशन जर मला सोडवायचं असेल तर त्यासाठी मला काय करायला लागतं रे, आयदर त्याचे x चे कोएफिशिएंट सारखे करून घ्यायचे किंवा y चे कोएफिशिएंट सारखे करून घ्यायचे. एकदा ते कोएफिशिएंट सारखे करून झाले की दुसरी स्टेप काय होती रे बाळांनो माझी, की ज्यांना सारखं केलंय त्यांचं काय बघायचंय मला, साइन कन्व्हेन्शन बघायचंय. जर त्यांचं साइन कन्व्हेन्शन सारखं असेल तर मी त्यांची काय करतो, सबट्रॅक्शन करतो. जर साइन कन्व्हेन्शन हे वेगळे असतील तर त्यांची काय होत असते रे बाळांनो, ऍडिशन होत असते. मग हे नियम वापरून आपल्याला काय करायचंय, डायरेक्ट मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन काय करायचे तरी बाळांनो, सॉल्व्ह करायचे. चला आपण बघूयात. तर आता दिलेलं इक्वेशन जे आहे 3x + y = 5 याला मी काय म्हणणार आहे, कन्सिडर करणार आहे इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करणार आहे. नंतर काय दिले रे बाळांनो आपल्याला 2x + 3y = 1 याला मी काय म्हणतो, इक्वेशन नंबर काय म्हणतो रे बाळांनो, इक्वेशन नंबर 2 म्हणतो. ओके, आता माझं प्रामुख्याने पहिलं कर्तव्य काय आहे, हे सॉल्व्ह करत असताना मला काय बघायचंय, एकतर x सारखा आहे की नाही किंवा y सारखा आहे की नाही. जर दोन्ही सारखे असतील तर चेंजेस करायची गरज नाही, आपण डायरेक्ट उडी मारणार स्टेप नंबर 2 वरती. परंतु इथे जर नीट बघितलं तर काय लक्षात येत आहे रे, इथं x वरती 3x आहे, खाली काय रे बाळांनो 2x आहे, म्हणजे दोन्हीही सारखे नाहीत. त्यानंतर जर y चं बघितलं तर इथं y आहे आणि खाली काय रे बाळांनो 3y आहे. याचाच अर्थ काय, y सुद्धा सारखा दिलेला नाही. म्हणजे इथे आपल्याला काय करायला लागणार आहे, स्टेप नंबर 1 ही प्रॉपर यूज करावी लागणार आहे. मग ती यूज करत असताना काय लक्षात येतंय, मला आता आयदर x ला सारखं करायला लागणार आहे किंवा y ला सारखं करायला लागणार आहे. परंतु जर बारीक ट्रिक बघितली ना, कधीही आहे ना आपल्या मेंदूचा आहे ना चांगला वापर करायचा. जर बारीक बघितलं तर काय लक्षात येते तुमच्या, की x ला सारखं करणं थोडंसं अवघड आहे. अवघड तर नाहीच येते, परंतु तुम्हाला काय रे काम जास्त करावं लागेल. आणि आपण काय करतो, स्मार्ट वर्क करणारे माणसं आपण, बरोबर आहे. कारण आपण कुठलं शिकतोय, स्मार्ट ब्रिज मध्ये शिकतोय. मग स्मार्ट वर्क कसं करायचं, एक्स ला जर सारखं करायचं असेल तर सर मला इक्वेशन 1 ला पण मल्टिप्लाय करायला लागेल,
2 ला आपण मल्टिप्लाय करायला लागेल, बरोबर आहे की नाही? आपली थिअरी काय सांगते, जर दोन्हीही वेगवेगळे असतील आणि तिथं जर एखाद्याच्या समोर जो कोएफिशियंट तो 1 जर नसेल तर काय करायला लागतं आपल्याला, खालच्याच्या कोएफिशियंटने अख्ख्यावरच्या इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागतं, बरोबर? लास्ट लेक्चरला मी सांगितलं. आणि वरच्याच्या कोएफिशियंटने खालच्याच्या अख्ख्या इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागतं. आणि इथं जर बारीक बघितलं ना स्मार्ट ब्रिजच्या विद्यार्थ्यांनो, इथं वरती y, बरोबर आहे की नाही? आणि खाली काय रे बाळांनो, 3y. म्हणजे काय लक्षात येते, फक्त आपल्याला इथं 3 ऍडजस्ट करायचा आहे, कारण खाली काय आहे 3y. मग तो 3 ऍडजस्ट कसा करणार सर? एकदम सोपं आहे. आपण काय करू, ऍडजस्ट 3 करायचा आहे ना, या अख्ख्या इक्वेशनला काय करू रे बाळांनो, 3 ने मल्टिप्लाय करून टाकू, बरोबर आहे की नाही? ओके, चला मग आपण काय म्हणूया, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. ओके, आपण काय करणार आहोत, इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करणार आहोत. आता एखादं म्हणेल, का हो सर कशाला उद्योग करताय तुम्ही? उद्योग याच्यासाठी करायचे रे बाळा की इथं मला 3 आहे, वरती 3 आणायचा आहे आणि तो 3 आणण्यासाठी मला तिथे 3 ने मल्टिप्लाय करणं काय रे गरजेचं आहे. मग करूयात आपण मल्टिप्लाय. काय येईल रे बाळांनो, मग 3x जसाच्या तसा, त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचंय मला, 3. ओके, पुढे काय प्लस y मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 3. मी काय केलं, इक्वेशन 1 घेतलं, तिथं जे जे काही गबाळ आहे प्रत्येक गबाळाला बोनस म्हणून 3 ने मल्टिप्लाय करून टाकलं. मग आता काय लक्षात येतंय, 3 त्रिक 9, म्हणजे इथं काय आलं रे बाळांनो, 9x प्लस 3 इंटू y काय झाला, 3y इज इक्वल टू 3 5 15. इक्वेशन नंबर किती आला आपल्याला, 3. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या इक्वेशन मध्ये चेंज केले ते इक्वेशन आता आपल्या कामाचं नाही. मग याला मस्तपैकी अशी फुली मारून देतो, कारण हे आपल्याला आता वापरायचं नाहीये. मग आता काय लक्षात येतंय, इथं आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 1, खाली आलंय 9x प्लस 3y इज इक्वल टू 15. आता जर हे दोन इक्वेशन मी बघितले तर माझ्या काय लक्षात येतंय, इथं पण 3y आणि खाली पण काय रे बाळांनो 3y दिलेलं आहे. मग आता मला पहिली स्टेप माझी कंप्लीट झाली. आता दुसरी स्टेप काय सांगते मला, की दिलेल्या ज्याला आपण सारखं केलेलं आहे त्याचे काय बघायचे, मला साइन कन्व्हेन्शन बघायचे. मग बघूया साइन कन्व्हेन्शन. जर मी नीट बघितलं तर 3y चं साइन कन्व्हेन्शन काय रे, इथं पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर ह्या 3y चं पण साइन कन्व्हेन्शन काय रे, पॉझिटिव्ह आहे. आलंय लक्षात? दोघांचं जर साइन कन्व्हेन्शन पॉझिटिव्ह असेल तर यांची काय करायला लागणार आहे रे, शाबास, काय करायला लागणार आहे, सबट्रॅक्शन करायला लागणार आहे. मी काय करतो, या इक्वेशन 3 मधनं इक्वेशन 2 ला काय करतो रे, वजा करून टाकतो. मग मी काय म्हणणार इथं, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. इक्वेशन 3 मधनं इक्वेशन 2 काय करूयात आपण, मायनस करूयात. मग करूयात, पहिल्यांदा लिहून घ्या, 9x प्लस 3y इज इक्वल टू 15 मायनस 15 मायनस इक्वेशन 2 काय आपल्याकडं, 2x प्लस 3y इज इक्वल टू 1. आता एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, काय होतं, बरेच जण म्हणतात सर आम्ही नियम पण व्यवस्थित फॉलो केले, स्टेप्स पण व्यवस्थित फॉलो केल्या, तरीही आमचं एक्झाम्पल चुकलं. आता हे चुकण्यामागे एक बेसिक रिझन आहे. पहिला नियम माहिती आहे, x x सारखा करा किंवा y y सारखा करा. दुसरा नियम काय सांगतो, चिन्ह बघा, सारखे असतील वजाबाकी करून टाका, वेगळे असतील बेरीज करून टाका. परंतु जेव्हा वजाबाकीची गंमत येते तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, की खालचं जे इक्वेशन येतं ना वजाबाकीमध्ये, त्याचे साइन कन्व्हेन्शन आपल्याला नेहमी काय करायला लागतात रे, चेंज करायला लागतात. हे अजिबात विसरायचं नाही. मग आता 10वी होईपर्यंत हाच तुमचा श्लोक आहे, नेहमी लक्षात ठेवायचा. मग आता काय लक्षात येतंय, इथं 2x पॉझिटिव्ह आहे, तो काय झाला रे बाळांनो, निगेटिव्ह झाला. त्यानंतर 3y काय रे, पॉझिटिव्ह आहे, तो काय झाला, मायनस झाला. आणि हा 1 पण काय प्लस आहे, तो पण काय होणार आहे, मायनस होणार आहे. नेहमी वजाबाकी करत असताना खालच्या इक्वेशनचे साइन चेंज करायला विसरायचं नाही. जर चेंज केलं नाही रे बाबा तू चुकला. मग आता काय लक्षात येतं, इथं आपल्या 9x मायनस 2x उत्तर किती येणार आहे, 7x. ओके, आता
3y आणि -3y गेट्स कॅन्सल्ड. सो इज इक्वल टू 15 - 1 किती उरलं रे बाळांनो 14. ओके, मग आता काय करायचंय आपल्याला x काढायचा आहे. सो x इज इक्वल टू हा 14 7 इकडे काय रे बाळांनो मल्टिप्लाय आहे, पलीकडे जाऊन तो काय होणार आहे डिवाइड होणार आहे. सो 14 डिवाइडेड बाय काय आला आपलं इथं 7. ओके, सो 7 1 जा 7 7 2 जा 14 7 1 7 7 2 14 म्हणजे उत्तर किती आलंय आपलं 2. x ची पहिली आपलं आन्सर आलेलं आहे. आता काय करायचं आलेला जो काही x आहे आपला तो आयदर इक्वेशन नंबर 1 मध्ये टाका, इक्वेशन नंबर 2 मध्ये टाका किंवा इक्वेशन नंबर 3 मध्ये टाका. कुठेही टाकलं तरी काही अडचण नाही. मग आपण काय करूयात आलेल्या इक्वेशन आलेलं जे काही x ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर कुठे पुट करूयात बाळांनो 1 मध्ये पुट करून टाकूयात. तर मी काय म्हणणार इथे मग पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. ओके, सो आलेली जी काही व्हॅल्यू आहे ती मला कुठे पुट करायची रे बाळांनो इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची. मग करूयात. इक्वेशन 1 काय सांगत होतं माझं 3x + y = 5. गॉट इट. मग आता देअरफॉर 3 आणि x ची किंमत किती आली रे बाळांनो 2 + y जसाच्या तसा = किती झाली रे बाळांनो 5. मग आता काय लक्षात येतंय 3 2 किती झाला आपला 6 + y = किती आलंय 5. सो हा 6 इकडे पॉझिटिव्ह आहे, पलीकडे जाऊन काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे. सो y = किती आलंय आपलं 5 - 6. सो y ची किंमत किती आली रे बाळांनो आपली -1. अशा प्रकारे आपण x आणि y च्या दोन्हीही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. परंतु लक्षात ठेवायचं एवढं सोडवलं म्हणजे पूर्ण मार्क्स मिळत नाहीत, अर्धा मार्क जातो. मग आता अर्धा मार्क कुठं गेला तर सोल्युशन लिहिलं नाही म्हणून गेला. मग सोल्युशन नेहमी लिहायला विसरायचं नाही. सोल्युशन कसं लिहायचं मी ते पण सांगतोय. कुठलाही एक्झाम्पल सोडून झाल्यानंतर खाली म्हणायचं सोल्युशन, त्याच्या पुढे लिहायचं x, y = आणि आलेल्या किमती काय करायच्या रे बाळांनो टाकून द्यायच्या. लक्षात आलंय. अशा प्रकारे हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं जे काही एक्झाम्पल आहे डायरेक्ट मेथडने ते सोडवलं जातं. पटकन याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ओके, मारला स्क्रीनशॉट. चला आता आपण पुढचा एक्झाम्पल बघूया. ओके, आता आपण काय करूया एक छोटीशी ट्रिक करूयात. मागचं जे एक्झाम्पल घेतलं होतं ते आपण डायरेक्ट मेथडने सोडवलं होतं. आता काय करूयात आपण तेच एक्झाम्पल सबस्टिट्यूशन मेथडने सुद्धा काय करूयात रे बाळांनो सोडवून बघूयात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एक्झाम्पल एक्झाम मध्ये आल्यानंतर तिथे असं कंपल्शन नसतं तुम्हाला की ते डायरेक्ट मेथडने सोडवायचंय किंवा सबस्टिट्यूशन मेथडने सोडवायचंय. तुम्हाला जी सोपी मेथड वाटेल त्या मेथडनी काय करायचं असतं तुम्ही ते सॉल्व्ह करायचं असतं. पण आपण घेताना दोन्ही मेथड घेणार आहोत. जी मेथड तुम्हाला सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. ओके, तो आता मागाचं इक्वेशन आहे याला मी म्हटलं इक्वेशन नंबर 1, याला म्हटलं इक्वेशन नंबर 2. आता मला काय करायचंय यामध्ये सबस्टिट्यूशन वापरायचं आहे. आता सबस्टिट्यूशन वापरायचं म्हणजे काय करणार आपण कुठलंही एक इक्वेशन उचलणार. ओके, आता मी काय करतो इक्वेशन नंबर 1 उचललं. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 मी इथं काय म्हणणार फ्रॉम इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 नुसार माझ्या काय लक्षात येतंय रे बाळांनो 3x + y = 5. आता सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय असते की जे काही इक्वेशन तुम्ही घेतलंय त्यातला एक तर x ला बाजूला करायचं किंवा y ला बाजूला करायचं. का? कारण ज्याला बाजूला केलेलं आहे त्याला कुठं पुट करायचंय तुम्हाला जे इक्वेशन घेतलेलं नाही त्याच्यामध्ये पुट करायचंय. नसल कळलं टेन्शन घेऊ नको, इथं सांगतो. इक्वेशन नंबर 1 खाली घेतलाय बरोबर. आता याच्यातून आपण काय करणार एक तर x ला बाजूला काढणार किंवा y ला बाजूला काढणार बरोबर. आणि आलेली जी काही ज्याला बाहेर काढलंय त्याची जी व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करणार आहे आपण 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहे बरोबर. मग करूयात आपण. आता इथं काय करू आपण y ला बाजूला करणं सोपं आहे आपल्याकडे बरोबर आहे की नाही. कारण y हा एकटाच आहे, त्याचं काय लग्न झालेलं नाही. तो कसा आहे बाळांनो एकटाच आहे. मग त्याला आपण इझिली आपण बाजूला करू शकतो. काय लक्षात येतंय मग हा 3x इकडे काय रे प्लस, तो पलीकडे जाऊन काय होणार आहे मायनस होणार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे तुमचं y = 5 - 3x. ओके,
आता ही मिळाली तुम्हाला y ची किंमत. आता काय करायचं, आलेली y ची किंमत कुठे पुट करायची रे बाळांनो, मला इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करायची. मग मी इथे काय म्हणणार, पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन 2 मध्ये जर मला y ची व्हॅल्यू पुट केली तर काय येईल माझं, 2x जसाच्या तसा, त्याच्यात काही बदल होणार नाही. 3 आणि y च्या ऐवजी काय टाकायचंय मला, 5 मायनस 3x इज इक्वल टू काय आलं रे बाळांनो, 1. लक्षात येतंय, काहीच केलेलं नाही, हेच इक्वेशन जसं खाली लिहिलंय. फक्त हा जो प्राणी दिसतोय y, त्याच्याऐवजी काय केलंय आपण, y ची जी किंमत काढलेली आहे ती तिथे काय केलेली रे बाळांनो, सबस्टिट्यूट केलेली आहे आपण. तर काय लक्षात येतंय आपल्या, आता हा 2x जसाच्या तसा प्लस 3 into 5, 5 3 किती रे, 15. म्हणजे इथे किती झालं, 3 5 जा 15. सो 15 मायनस 3 3 जा 9, 9x इज इक्वल टू काय आलं रे बाळांनो, 1. म्हणजे आपल्याला काय मिळालं, काही केलेलं नाही, या 3 नी फक्त मधल्या ब्रॅकेटला काय केलंय आपण, मल्टिप्लाय केलेलं आहे. मग काय लक्षात येतंय आता, 2x मायनस 9x. जर नीट बघितलं ना, आता आपला नियम काय सांगतो, कोइफिशियंट एका बाजूला, व्हेरिएबल एका बाजूला, बरोबर. आपण आपल्या घरात शेजारचं पोट्ट शेजारच्या घरात, गडबड गोंधळ नाही, त्याच पद्धतीने व्हेरिएबल्स एका बाजूला आणि कॉन्स्टंट एका बाजूला. मग काय लक्षात येतंय, व्हेरिएबल्स कुठले तरी बाळांनो, इथे 2x पुढे काय मायनस 9x इज इक्वल टू, आता हा 1 हा 15 इकडे प्लस आहे, पलीकडनं जाऊन काय होणार आहे, मायनस होणार आहे. सो इथे किती आलं, मायनस 15. आता हे जर सोडवलं तर काय लक्षात येते, तुमच्या इथं उरला मायनस 7x इज इक्वल टू, इथे किती आलं रे बाळांनो, मायनस 14. ओके, सो मायनस मायनस गेट्स कॅन्सल. सो इथे आलं तुमचं 7x इज इक्वल टू 14. सो x इज इक्वल टू किती येणार आहे तुमचा, 14 डिवायडेड बाय 7. म्हणजे x ची किंमत किती आली मगासारखीच, x इज इक्वल टू किती आलं रे बाळांनो तुमचा 2. ओके, मेथड जरी चेंज केली तरी आन्सर चेंज होत नाही. मग आता काय करणार आहे, आलेली जी x ची व्हॅल्यू ती आपण काय करणार, परत इक्वेशन नंबर कशात टाकणार आहे बाळांनो, 1 मध्ये पुट करणार आहे. मी काय म्हणणार इथं, पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. जी काही व्हॅल्यू आली x ची ती कशात पुट करणार आहे बाळांनो, मी इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आहे. मग करूयात, 3 इंटू x ची किंमत किती आली तुमची 2 प्लस y इज इक्वल टू काय रे बाळांनो, 5. ओके, सो 3 2 जा 6 प्लस y इज इक्वल टू 5. देयरफॉर हा 6 इकडे पॉझिटिव्ह आहे, पलीकडे जाऊन काय होणार आहे, तो निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे काय आलं रे बाळांनो, y इज इक्वल टू 5 मायनस 6. सो व्हॉट वी गेट, y इज इक्वल टू मायनस 1. म्हणजे आपले x आणि y च्या किमती मिळालेल्या आहेत. मेथड चेंज केली आहे परंतु आन्सर मात्र चेंज झालेलं नाही. आणि शेवटचं आपलं काय लिहायचं ठरलेलं आहे, सोल्युशन. सोल्युशन विसरायचं नाही. मग सोल्युशन काय आलंय, x, y इज इक्वल टू काय रे बाळांनो, 2, मायनस 1. आयदर तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड वापरा किंवा डायरेक्ट मेथड वापरा, आन्सर मध्ये बदल होणार नाही. लक्षात आलंय. पटकन याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, आपण पुढच्या एक्झाम्पलला जाऊ. ओके, घेतला स्क्रीनशॉट. आता आपण बघूयात पुढचं. ओके, आता दोन्ही मेथड आपण व्यवस्थित बघितलेल्या आहेत. सॉल्व्ह कसं करायचं एकदम सोपं आहे. ओके, आता जनरली जर मला विचारलं तर मी काय म्हणेन की सबस्टिट्यूशन मेथड ही तुम्ही जरा अवॉइड करा. कारण काय होतं, कधी कधी व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट सोबत दिलेला असतो, त्यामुळे काय होतं सबस्टिट्यूशन मेथड ही हार्ड जाऊ शकते. त्यामुळे जनरली काय करायचं, डायरेक्ट मेथडचा यूज करायचा. जर तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड सोपी जात असेल तर तीही वापरली तरी काही अडचण नाही. कारण एक्झाम मध्ये असं कंपल्शन नाहीये की तू ह्याच मेथडनी हे एक्झाम्पल सोडवलं पाहिजे, असं काही नाहीये. आयदर तुम्ही सबस्टिट्यूशन मेथड वापरा किंवा तुम्हाला डायरेक्ट मेथड वापरायची आवडली असेल तर ती डायरेक्ट मेथड वापरा. ओके, आता आपण सुरू करणार आहोत आपला पहिला टास्क. तो जो आहे तो कुठला आहे, प्रॅक्टिस सेट 5.1. 5.1 ह्या प्रॅक्टिस सेटला आपण सुरुवात करणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते काय दिले तुम्हाला, बाय युजिंग व्हेरिएबल्स x अँड y. x आणि y ह्या चलांचा वापर करून काय करायचंय रे, टू फॉर्म एनी 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स.
कुठलेही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हे आपल्याला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. ओके, आता 4 नियम सांगितलेले आहेत, परत परत सांगण्याची ती गरज नसावी. ओके, चौथा नियम जरी लक्षात राहिला तरी वरचे नियम आपल्या लक्षात राहतात. काय रे, द इक्वेशन मस्ट बी इन द फॉर्म ऑफ, कशा फॉर्म मध्ये पाहिजे आपल्याला ते मी तर वरती लिहितो, ax प्लस by इज इक्वल टू काय रे बाळांनो, c. ओके, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये साइन कन्व्हेन्शनला एवढं प्राधान्य नाही. इथं तुम्ही प्लसचं मायनस जरी केलं तरी काही फरक पडत नाही. मी असं पण जर लक्षात ठेवायचं असं जरी केलं तरी काही अडचण नाही. ax प्लस मायनस by इज इक्वल टू c. ओके, आता या इक्वेशन मध्ये, या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. आता एक शॉर्ट ट्रिक सांगतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे असं लक्षात ठेवा, ax प्लस मायनस by इज इक्वल टू काय रे, c. बरोबर. आता याच्यामध्ये काय आहे, हा a काय रे, कॉन्स्टंट, हा b काय आहे, कॉन्स्टंट, आणि हा c पण काय आहे, कॉन्स्टंट. ओके, आणि इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल्स असतात. हा x काय झाला तुमचा व्हेरिएबल, आणि हा y पण काय झाला व्हेरिएबल. बस याचा वापर करून तुम्ही थाउजंड्स, जेवढे वाटन तेवढे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स काय करू शकता, तयार करू शकता. एकदम लक्षात घ्या, फक्त काय एबीसीच्या किमती टाकायच्या, x आणि y तसं ठेवलं तरी चालेल. मग करूयात आपण. पहिल्यांदा काय घेऊयात, पहिलं एक्झाम्पल घेऊयात आपण. सपोज घेतला मी 3x प्लस 4y इज इक्वल टू 6. झालंय माझं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स तयार. बरोबर, कारण ते फक्त कसं पाहिजे, इन द फॉर्म ऑफ ax प्लस मायनस by इज इक्वल टू c या फॉर्म मध्ये पाहिजे. दुसरं काय येतंय मग लक्षात तुमच्या, काही पण घेऊ शकता. मी इथं घेतलं mx प्लस ny इज इक्वल टू 8, तरी ही काही अडचण नाही, येते लक्षात. तिसरं मी घेऊ शकतो 6x मायनस 3y इज इक्वल टू 12. काहीही घ्या, काहीही अडचण नाही. फक्त त्याने काय केलं पाहिजे रे, महत्वाचे जे बेसिक रूल्स आहेत लिनियर इक्वेशनचे ते फॉलो केले पाहिजे, आणि ते लास्ट लेक्चरला आपण व्यवस्थित घेतलेले आहेत. ओके, चौथं काय येऊ शकतं तुमचं, तुम्ही असंख्य बनवू शकता. मी घेतलं इथं 2x प्लस 6y इज इक्वल टू 9. ओके, पाचवं मी घेतोय √3x प्लस 4y इज इक्वल टू √19. आपल्याला काय फक्त नॉन झिरो नकोय, रूट असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही. तर इथे आपण काही 5 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स बघितलेले आहे किंवा तयार केलेले आहेत. सोपा प्रश्न आहे, यात काही अवघड नाही. चला 2 नंबरच्या. ओके, आता आपण पुढच्या एक्झाम्पलला सुरू करूया. काय सांगितलंय, राईट 5 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 7. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही याला एक खूप सुंदर अशी ट्रिक दिलेली आहे. ती ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही हे इक्वेशन सोडवलं तर तुम्हाला ती इझिली सोडवता येईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, क्लास 10th मध्ये जेव्हा तुम्हाला ग्राफिकल मेथड शिकायची आहे तेव्हा तुम्हाला ह्याच मेथडचा वापर करावा लागतो. म्हणजे हा झाला आपल्यासाठी बोनस. 9th लाच आपण काय करतोय, 10 ची तयारी करून घेतोय. ओके, तर कसं सोडवायचं, एक सोपी गोष्ट आहे. काय करायचं रे बाळांनो, एक मस्तपैकी बॉक्स करून घ्यायचा. ओके, इथे काय लिहिणार तुम्ही, इथे आला x, इकडे आला y. ओके, आता काय करायचं, हाऊ मेनी सोल्युशन्स, तुम्हाला किती सोल्युशन्स काढायला लावले, 5 सोल्युशन्स काढायला लावले. मग काय करणार तुम्ही, इथं 5 बॉक्स करायचे, 1 2 3 4, आणि हा एक काय झाला तुमचा 5वा बॉक्स झाला. ओके, आणि आता तुम्ही काय करणार आहे, या बॉक्स मध्ये 0 1 2 3 आणि काय लिहिलं रे 4. तुम्ही कुठल्याही व्हॅल्यू घेऊ शकता, परंतु जनरली 0 to 4 घेतलं तर ते एक्झाम्पल काय होतं रे, सोपं जातं. ओके, आणि आता आपण काय करणार आहे, ह्या x च्या किमती या इक्वेशन मध्ये टाकून आपण काय करणार आहे, y च्या किंमती काढणार आहे. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही, नीट लक्ष द्या. मग आता मी काय करणार, सर्वप्रथम दिलेलं इक्वेशन काय करणार आहे बाळांनो, जसं जसं लिहून देणार आहे. काय सांगितलं इक्वेशन मध्ये, x प्लस y इज इक्वल टू 7. ओके, आता मला काय करायचंय, एक एक x ची व्हॅल्यू काय करायची, यामध्ये सबस्टिट्यूट करायची आहे आणि y ची किंमत काढायची. तर मी सर्वप्रथम काय करणार आहे, मग पुट नंबर 1 ला x इज इक्वल टू किती पुट करायचं आहे रे बाळांनो, मला 0. ओके, x इज इक्वल टू 0 ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर माझ्या काय लक्षात येतंय, 0 प्लस y इज इक्वल टू किती आलं रे बाळांनो, 7. म्हणजेच काय, y ची किंमत किती मिळाली मला, डायरेक्ट 7. हे झालं माझं फर्स्ट सोल्युशन. काय रे, 0,7. ओके, आता नेक्स्ट सोल्युशन कडे जाऊयात आपण. नंबर 2, पुट
x इज इक्वल टू, आता x किती पुट करायचं ठरलंय आपलं 1. ओके, सो पुट x इज इक्वल टू 1. या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर काय येईल, x च्या जागी आला 1 प्लस y इज इक्वल टू किती आलं रे बाळांनो 7. ओके, आता हा 1 इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन काय होणार आहे, तो निगेटिव्ह होणार आहे. सो काय येईल माझं इथे y इज इक्वल टू 7 मायनस 1. सो y ची किंमत किती आहे रे बाळांनो 6. म्हणजे माझं हे मिळालं मला दुसरं सोल्युशन. कुठलं रे 1,6. ओके, सिमिलरली आता मी जाणार आहे तिसऱ्या सोल्युशनला. मी काय म्हणणार, पुट x इज इक्वल टू 2. ओके, आता x इज इक्वल टू 2 पुट करूयात. परत ह्या इक्वेशन मध्ये x च्या जागी आला 2 प्लस y इज इक्वल टू किती रे बाळांनो 7. आता हा 2 इकडे पॉझिटिव्ह आहे, परत तिकडे जाऊन काय होणार आहे, तो निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे काय आलं रे बाळांनो y इज इक्वल टू 7 मायनस 2. सो व्हॉट वी गेट, आपल्याला मिळालंय y ची किंमत किती आली रे बाळांनो 5. म्हणजेच काय लक्षात आलंय तुमच्या, हे नवीन सोल्युशन मिळाले तुम्हाला 2,5. आता किती सोल्युशन बघणार आहात आपण, फोर्थ सोल्युशन. एकदम सोपं आहे, फक्त स्टेप बाय स्टेप करायचं. आता काय करणार तुम्ही, पुट x इज इक्वल टू किती पुट करायचंय, आता 3 पुट करायचंय. बरोबर आहे की नाही, इक्वेशन मध्ये करूयात. 3 प्लस y इज इक्वल टू 7. गॉट इट. मग काय येतंय रे बाळांनो, y इज इक्वल टू 7 मायनस 3. म्हणजे y ची किंमत किती मिळाली मला इथे 4. मला मिळालं चौथं सोल्युशन. x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू किती आलं रे बाळांनो 4. ओके, आणि आपण आता लास्ट सोल्युशनला जाणार आहे. लास्ट सोल्युशन काय माझं, पुट x इज इक्वल टू किती पुट करायचं आहे मला 4. देअरफॉर काय येईल इथे 4 प्लस y इज इक्वल टू 7. देअरफॉर y इज इक्वल टू 7 मायनस 4. y ची किंमत किती आली रे बाळांनो 3. अशा प्रकारे आपण 5ही सोल्युशन्स काढलेले आहेत. शेवटी काय लिहायचं, फक्त याचं आन्सर लिहायचं. मी इथे काय लिहिणार रे, सोल्युशन्स. कुठले कुठले सोल्युशन आहेत माझ्याकडे, x, y इज इक्वल टू, पहिलं कुठलं आलं रे 0,7. दुसरं काय आलं, x, y इज इक्वल टू काय रे बाळांनो 1,6. तिसरं कुठलं आलंय, x, y इज इक्वल टू काय रे बाळांनो 2,5. त्यानंतर नेक्स्ट कुठलं आलंय, x, y इज इक्वल टू 3,4. आणि लास्ट मधलं आलंय माझं x, y इज इक्वल टू 4,3. मला 5 इक्वेशनचे एका इक्वेशनचे 5 सोल्युशन काढायला सांगितले होते. आपण 5ही सोल्युशन इथे सोप्या पद्धतीने काढलेले आहेत. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. तर मग पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण जाऊयात पुढच्या. ओके, आता आपण काय करणार आहोत, पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. ओके, आता आलो आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये. 3 मध्ये काय सांगितलं रे बाळांनो, सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. म्हणजे काय, आता आपली बारी आली. कुठली बारी, एक तर डायरेक्ट मेथड किंवा इनडायरेक्ट मेथड. तिलाच काय म्हणतो आपण, सबस्टिट्यूशन मेथड. ओके, परंतु आपण इथे कुठली मेथड वापरणार आहोत, डायरेक्ट मेथड वापरणार आहोत. आणि होमवर्क म्हणून तुम्हाला काय ठेवलेलं आहे, हेच एक्झाम्पल तुम्ही कुठल्या मेथडने सोडवायचे बाळांनो, सबस्टिट्यूशन मेथडने सोडवायचे आहेत. जर काही अडचण आली तर मला कमेंट मध्ये टाका, त्याचं सोल्युशन सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. मग आता बघूयात काय दिलंय तुम्हाला, x प्लस y इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस 5y इज इक्वल टू काय दिलेलं बाळांनो 1 दिलेलं आहे. मग आपण काय करणार आहे, सर्वप्रथम x प्लस y इज इक्वल टू 4 याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. गॉट इट. आणि दुसरं काय आहे बाळांनो, 2x प्लस 5y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर काय आहे तुमच्याकडे सेकंड. इथे काय दिलंय तुम्हाला, मायनस दिलेलं आहे. इक्वेशन लिहिताना खूप काळजी घ्यायची आहे. जर इक्वेशन आपण चुकीचे लिहिले तर आपलं उत्तर हे चुकणार आहे. ओके, आता काय माझी स्टेप नंबर 1 रे बाबा. काय स्टेप नंबर 1, एक तर x ला सारखा करायचा किंवा y ला सारखा करायचा. मग बघा इथे काय दिसते तुम्हाला, इथं x पण सारखा नाहीये आणि y पण सारखा नाही. मग मी काय करतो, इथे जे वरचं जे इक्वेशन आहे त्याला खालच्या इक्वेशनच्या कोएफिशिएंटने मल्टिप्लाय करतो. मग आता मी x सारखा करू का y सारखा करू, चला आपण काय करूयात, इथे y सारखा करून घेऊयात. ओके, y सारखा करण्यासाठी इथे खाली काय दिसतोय रे 5y, वरती काय आहे y. म्हणजे काय लक्षात येते, वरच्या इक्वेशनला मला 5 ने मल्टिप्लाय करण्याची गरज आहे. मग चला आपण म्हणूयात मस्तपणे मल्टिप्लाय
इक्वेशन 1 बाय 5. व्हॉट इट? मग करूयात मल्टिप्लाय. काय येणार इथे? 5x प्लस 5y इज इक्वल टू 5 चौक किती रे बाळांनो? 20. इक्वेशन नंबर किती मिळाला मला? तिसरं. आता ह्या पहिल्या इक्वेशनचं सध्या आपल्याला काही काम नाही, मागचे सांगितल्याप्रमाणे. मग आता काय लक्षात येतंय? इथं पण 5y आहे, इथं पण 5y आहे. माझं y ची किंमत मी सारखी करून घेतलेली आहे. आता स्टेप नंबर सेकंडला बघायचं. स्टेप नंबर सेकंड काय सांगते माझी? यांचे काय बघायचे? मला साइन कन्व्हेन्शन बघायचे. जर यांचे साइन कन्व्हेन्शन सारखे असतील तर मी काय करणार आहे बाळांनो? सबट्रॅक्शन करणार आहे. जर साइन कन्व्हेन्शन हे वेगळे असतील तर मला काय करायची? त्यांची ऍडिशन करायची. मग इथं जर मी बघितलं तर इथं मायनस आहे, इथं काय रे बाळांनो? प्लस. म्हणजे यांचे साइन कन्व्हेन्शन कसे आहेत रे? वेगवेगळे आहे. मग काय करायला पाहिजे? बरोबर, आपल्याला काय करायची? यांची ऍडिशन करायची. मग मी काय म्हणणार आहे बाळांनो इथं? ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. इक्वेशन सेकंड आणि थर्ड ची मला काय करायची रे? ऍडिशन करायची. आता ऍडिशन करायची म्हणजे चिन्ह वेगळे करण्याची गरज नाही. चिन्ह कधी वेगळे करतो रे बाबा आपण? जेव्हा सबट्रॅक्शन करायची तेव्हा चिन्ह वेगळे करतो. ऍडिशन मध्ये आपण साइन चेंज करत नाही. मग घेऊयात आपण आता 2x minus 5y is equal to 1 plus 5x plus 5y is equal to 20. आता मला काय लक्षात येतंय? मायनस 5y प्लस 5y गेट्स कॅन्सल्ड. मग काय रे? 2 प्लस 5 किती मिळाले आपल्याला? 7x इज इक्वल टू 1 प्लस 20 किती झालं? 21. ओके. सो आता हा 7 इकडे मल्टिप्लाय, इकडे 21 लिहून काय होणार आहे? डिवाइड. सो आपल्याला काय मिळतंय रे? x ची किंमत किती मिळतीये? 3 ही मिळतीये. ओके. आता आलेली x ची किंमत मला काय करायची? आयदर इक्वेशन 1, आयदर इक्वेशन 2 और इक्वेशन 3 मध्ये पुट करायची. कुठेही पुट करा, आन्सर सेम येणार आहे. मग मी काय करतो? पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. मी काय करणार आहे? जी काही x ची व्हॅल्यू आलेली आहे ती कशात पुट करतोय रे बाळांनो? इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करतोय. मग काय लक्षात येतंय माझ्या इथे? x ची किंमत आली 3 प्लस पुढे काय? y इज इक्वल टू किती आला रे बाळांनो? 4. ओके. सो देअरफॉर हा जो 3 आहे तो इकडे काय आलेला आहे? पॉझिटिव्ह आहे. पलीकडे जाऊन काय होणार आहे? तो निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे काय येतंय? y इज इक्वल टू 4 मायनस 3. सो व्हॉट वी गेट? y इज इक्वल टू किती आलं रे बाळांनो? आपला आन्सर 1. सो आपली x आणि y दोन्हींच्याही किमती आपल्याला मिळालेल्या आहे. शेवटी काय लिहिणार आहे मग मी? परत सोल्युशन. सोल्युशन म्हणू किंवा त्याला आपण समरी म्हटलं तरीही चालतं. तुम्हाला जो शब्द आवडेल तो तुम्ही तो म्हणू शकता. सो मी इथं काय म्हटलंय? समरी म्हणतो किंवा सोल्युशन म्हटलं तरी चालेल. काय येणार आहे तुमचा? x, y इज इक्वल टू काय रे बाळांनो? आन्सर किती आलंय? 3,1. अशा प्रकारे हे सोडवलं जातं. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण पुढच्या उदाहरणाला जाऊ. ओके. आता आपण जाऊयात पुढच्या एक्झाम्पलला. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला? 2x plus y is equal to 5, 3x minus y is equal to 5. गॉट इट? मग मी काय करणार आहे आता? सर्वप्रथम 2x plus y is equal to 5 याला म्हटलं मी इक्वेशन नंबर 1. आणि नेक्स्ट काय बाळांनो? 3x minus y is equal to 5 याला मी म्हटलं इक्वेशन नंबर 2. आता इथं जर नीट बघितलं ना तर स्टेप नंबर 1 आपल्याला करण्याची गरजच नाहीये. का रे? इथं y काय रे बाळांनो? सारखा आहे. मग आता डायरेक्ट कुठे उडी मारायची? स्टेप नंबर सेकंडला. स्टेप नंबर सेकंड काय सांगते आपल्याला? त्याच्या आपल्याला बघायचे साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन काय सांगतायत? वरती प्लस आणि खाली काय? मायनस. म्हणजे आपल्या काय लक्षात येतंय? इथं यांची काय करायला पाहिजे? आपण ऍडिशन करायला पाहिजे. मग मी काय करणार? डायरेक्ट ऍड इक्वेशन 1 and 2. ओके. दोघांची ऍडिशन करून घेऊयात. काय लक्षात येतंय आपल्या? 2x plus y is equal to 5 plus 3x minus y is equal to 5. ओके. मायनस मायनस गेट्स, सॉरी प्लस मायनस गेट्स कॅन्सल. 3 plus 2 किती आला आपलं इथं? 5x is equal to 5 plus 5 किती झालं रे बाळांनो? 10. ओके. सो आता काय येतंय आपल्या लक्षात? x is equal to हा 5 याला मल्टिप्लाय इकडे येऊन काय झाला? डिवाइड. सो इथे आलंय 10/5. सो 5 1 जा 5, 5 2 10. म्हणजे x ची किंमत किती मिळते रे बाळांनो आपल्याला? x is equal to किती आला इथे?
2 आलेला आहे. आलेला x आपण काय करणार आहे, आयदर इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आहे किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करणार आहे. मग मी काय म्हणतो इथे, पुट व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन कितवर आहे बाळांनो, 1 म्हणूयात. ओके, सो काय येतंय 2 into x, x ची किंमत किती आली आपली 2 प्लस y इज इक्वल टू किती रे बाळांनो 5. ओके, सो 2 2 जा 4, सो 4 प्लस y इज इक्वल टू 5. देयरफॉर y इज इक्वल टू, हा 4 इकडे काय रे बाळांनो प्लस आहे, पलीकडे जाऊन काय होणार आहे तो मायनस होणार आहे. म्हणजे काय येते तुमच्या लक्षात 5 मायनस 4, सो y ची किंमत किती आली रे बाळांनो आपली 1 आलेली आहे. अशा प्रकारे आपलं हे पण सोल्युशन कंप्लीट झालेलं आहे. शेवटी काय लिहिणार आहे तुम्ही इथं, समरी काय येते तुमची इथं, x, y इज इक्वल टू काय रे बाळांनो 2, 1. पटकन स्क्रीनशॉट करून घ्या, आपण पुढचं एक्झाम्पल बघू. ओके, आता आपण काय करणार आहोत, पुढच्या एक्झाम्पलला जाऊयात आपण. आता काय येते इथं, सॉल्व द फॉलोइंग सेट्स ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. आता किती सांगितलं आपल्याला, थर्ड एक्झाम्पल दिले. काय सांगते थर्ड एक्झाम्पल, 3x मायनस 5y इज इक्वल टू 16. याला आपण म्हणूयात इक्वेशन नंबर काय रे बाळांनो 1. आणि दुसरं इक्वेशन कुठलं दिलंय आपल्याला, x मायनस 3y इज इक्वल टू 8. याला मी काय म्हणतो इक्वेशन नंबर 2. आता जर नीट बघितलं तर इथं x आणि y सारखे दिलेले नाही. मग आपण नेहमीप्रमाणेच काय करणार आहे, खाली इथं काय दिसतोय मला, नुसता x दिसतोय. मला तिथं काय असायला पाहिजे होता, 3 असायला पाहिजे होता. म्हणजे मी इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करणार आहे बाळांनो, इक्वेशन 2 ला मी 3 ने मल्टिप्लाय करणार आहे. करूयात आपण. मग काय लिहि इथं, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. ओके, आता याचं काम तात्पुरतं संपलं. ओके, सो 3 ने याला मल्टिप्लाय केलं काय येणार आहे तुमचं, 3x मायनस 3 3 जा 9y इज इक्वल टू 8 3 जा 24. इक्वेशन नंबर किती मिळाले तुम्हाला, हे थर्ड. ओके, आता जर नीट बघितलं तर इथे पण 3x आहे आणि खाली पण काय रे बाळांनो 3x आहे. साइन कन्व्हेन्शन जर बघितलं तर माझ्या काय लक्षात येतंय, दोघांचं साइन कन्व्हेन्शन सारखं आहे. मला इथे सबट्रॅक्शन करायला लागणार आहे. मग मी काय म्हणतो इथे, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मधनं मी काय करतोय, इक्वेशन 3 ला काय करतोय रे बाळांनो मायनस करतोय. मग काय येईल इथे माझं 3x, सॉरी इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1 म्हणूयात आपण. इथे 2 नाही म्हणता येणार, इक्वेशन 1. ओके, सो 3x मायनस 5y इज इक्वल टू 16 आणि 3x मायनस 9y इज इक्वल टू 24. आता मायनस करायचं म्हणजे काय लक्षात येतंय, साइन कन्व्हेन्शन्स मला काय करायला लागणार आहे, खालच्या इक्वेशनचे चेंज करायला लागणार आहे. मग करूयात चेंज. 3x पॉझिटिव्ह आहे, तो झाला निगेटिव्ह, हा निगेटिव्ह आहे, हा झाला पॉझिटिव्ह, आणि हा पॉझिटिव्ह आहे, हा काय झाला परत निगेटिव्ह. ओके, सो काय लक्षात येत आहे, प्लस 3x मायनस 3x गेट्स कॅन्सल. ओके, आता मायनस 5y प्लस 9y, मायनस 5y प्लस 9y किती येणार तुमचा 4y इज इक्वल टू 16 मायनस किती रे 24. येते लक्षात. आता 16 मायनस 24 ची किंमत किती येणार तुमची -8. बरोबर आहे की नाही. सो देयरफॉर y इज इक्वल टू -8 डिवायडेड बाय 4. ओके, 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे y ची किंमत किती आली रे बाळांनो आपली, y इज इक्वल टू आपला आलाय -2. ओके, आता आलेली y ची किंमत मला काय करायची, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायची किंवा 2 मध्ये. आपण काय करूया 2 मध्ये पुट करून देऊया. मग काय लिहितं, पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन सेकंड. ओके, सो सेकंड मध्ये पुट केल्यानंतर काय येईल बाळांनो माझं x मायनस. ओके, आता इथं ब्रॅकेट काय पुढे 3y. मग आता 3 इंटू y ची किंमत किती आहे -2. ओके, इज इक्वल टू काय आलं रे 8. आता x मायनस मायनस काय होणार आहे प्लस, 3 दुने 6 इज इक्वल टू काय आलाय तुमचा 8. आता हा जो 6 आहे हा इकडे पॉझिटिव्ह आहे, पलीकडे जाऊन तो काय होणार आहे बाळांनो निगेटिव्ह होणार आहे. मग काय येईल तर तुमचं x इज इक्वल टू 8 मायनस 6. x ची किंमत किती आली रे बाळांनो तुमची 2. आणि शेवटी काय लिहायचंय मला मग समरी किंवा सोल्युशन. काय आलंय माझं x, y इज इक्वल टू 2,
-2 हे मिळालं आपल्याला आन्सर. पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या, आपण पुढच्या एक्झाम्पल मध्ये. ओके, आता आपण बघणार आहोत नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलंय आपल्याला, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये 2y x इज इक्वल टू 0. आता जर नीट बघितलं तर इथं काय करायचं दिलेलं आहे, त्यांनी थोडं उलट दिलेलं आहे. 2y आधी दिलाय बरोबर, त्यांनी ह्या फॉर्म मध्ये दिलं इथं 2y x इज इक्वल टू 0. बरोबर आहे की नाही. सर्वप्रथम आपल्याला काय करायला लागणार आहे इथं की याला रिअरेंज करून घ्यायला लागणार आहे. बरोबर आहे की नाही. x आधी घ्यायचा आहे, मग मी कसं लिहिणार आहे -x + 2y इज इक्वल टू 0. याला म्हणणार मी इक्वेशन नंबर 1. ओके, आता इक्वेशन 2 हे जसं तसं दिलंय त्यांनी 10x + 15y इज इक्वल टू किती दिलंय बाळांनो 105. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. आता काय लक्षात येतंय, x ला मला सारखं करायचंय. आता इथे बरोबर आहे की नाही, x सारखा नाहीये, y पण सारखा नाहीये. मग आता x ला मला कितीने मल्टिप्लाय करण्याची गरज आहे रे, 10 ने मल्टिप्लाय करण्याची गरज आहे. मग इथे मी काय म्हणणार मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 10. ओके, 10 ने मल्टिप्लाय करायचे म्हणजे काय येईल इथं -10x + 10 टू द 20y इज इक्वल टू काय येणार आहे 0. 10 ने 0 ला मल्टिप्लाय केला, आन्सर काय येणार आहे तुमचं 0च येणार आहे. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 3. आता चेंजेस कशात केले पहिल्यामध्ये, मग तात्पुरतं याला काय केलं आपण गायब करून टाकलं. ओके, आता हे जर दोन इक्वेशन बघितले तर x मी सारखा केलेला आहे, साइन कन्व्हेन्शन त्यांचे वेगळे आहे, म्हणजे मला यांची काय करण्याची गरज आहे ऍडिशन करण्याची गरज आहे. मग आपण काय म्हणणार आहोत इथे ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. इक्वेशन सेकंड आणि थर्ड ची काय करणार आहोत रे बाळांनो आपण ऍडिशन करणार आहोत. मग ऍडिशन करूयात आपण, काय बघूयात 10x + 15y इज इक्वल टू 105. आणि नेक्स्ट आहे तुमचं -10x + 20y इज इक्वल टू 0. ह्या दोघांची जर मला ऍडिशन करायची झाली तर काय लक्षात येतंय +10x आणि -10x गॉट कॅन्सल, ते एकमेकांसोबत काय होणार आहेत कॅन्सल होणार आहेत. आता 15 + 20 किती आलं इथं 35y इज इक्वल टू हे झालं 105. ओके, सो देयरफॉर y इज इक्वल टू किती रे 105 डिवाइडेड बाय 35. 35 1 जा 35, 35 3 जा 105. सो आपलं y चा आन्सर काय आलं रे बाळांनो y इज इक्वल टू उत्तर आलेलं आहे आपलं 3. आता आलेली y ची किंमत आपण काय करूयात इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूयात. मग मी इथं काय म्हणणार पुट व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यावर काय येईल रे -x + 2 इंटू y ची किंमत किती आहे आपल्याकडे 3. ओके, इज इक्वल टू काय पुढे 0. सो -x इज इक्वल टू, किंवा आपण एक स्टेप वाढवूयात अजून व्यवस्थित लक्ष देण्यासाठी, -x + 2 3 जा 6 इज इक्वल टू काय रे बाळांनो 0. आता हा x इकडे मायनस आहे, पलीकडे जाऊन काय होणार आहे प्लस, म्हणजे x ची किंमत किती मिळाली मला 6 इज इक्वल टू x, म्हणजेच काय रे x इज इक्वल टू 6. अशा प्रकारे ही एक्झाम्पल व्यवस्थित आपल्या लक्षात आलेलं आहे. आता याच्यामध्ये पुढे आणखी 2 एक्झाम्पल दिलेले आहेत तुम्हाला, सोपे सोपे एक्झाम्पल आहेत, ते तुमच्यासाठी मी होमवर्क म्हणून ठेवलेले आहेत. ते व्यवस्थित घरी सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर बघितलं तर इथे काय दिसतंय तुम्हाला 2x + 3y + 4 इज इक्वल टू 0. परत आपल्याला काय करायचं, याला कोणत्या फॉर्म मध्ये आणण्याची गरज आहे बाळांनो ax + by इज इक्वल टू c. बरोबर आहे की नाही. म्हणजे हा 4 मला इथे नकोय, हा कुठे पाहिजे होता इज इक्वल टू च्या दुसऱ्या साईडला पाहिजे होता. मग मी काय करणार इथे देयरफॉर 2x + 3y इज इक्वल टू, हा इकडे पॉझिटिव्ह इकडे येऊन काय झाला निगेटिव्ह झाला. याला आपण म्हणणार इक्वेशन नंबर काय रे बाळांनो 1 म्हणणारी. ओके, त्यानंतर नेक्स्ट कुठलं दिलंय आपल्याला x - 5y इज इक्वल टू 11. याला काय म्हणणार मी इक्वेशन नंबर 2. आणि आता तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं हे इक्वेशन हे तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती आहे. त्या पद्धतीने हे एक्झाम्पल काय करायचे रे बाळांनो तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. आणि जर काही अडचण आली तर कमेंट मध्ये सांगा, मी ते पुन्हा सोडून देईल. नेक्स्ट एक्झाम्पल पण त्याच पद्धतीचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल एकदम सिंपल दिलेला आहे त्यांनी, सेम आहे, इथं काही चेंजेस पण करण्याची गरज नाहीये. आपल्या नेहमीच्या पद्धतीचे स्टेप्स बघायचे आणि हे पण एक्झाम्पल काय करायचंय होमवर्क म्हणून सॉल्व्ह करायचं आहे.
सर ओके, आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, 5.1 हा व्यवस्थित बघितलेला आहे. 5.1 हा 2 बेसिक गोष्टींवरती अवलंबून होता. पहिली गोष्ट कुठली होती तुमची रे बाळांनो, सर्वप्रथम होती ती म्हणजे डायरेक्ट मेथड. त्यानंतर कुठली होती रे बाळांनो, इनडायरेक्ट मेथड म्हणजेच कुठली, सबस्टिट्यूशन मेथड. आणि कशा प्रकारे त्या दोन्ही मेथडने सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन काढलं जातं हे आपण व्यवस्थित बघितलं होतं. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, ते आपलं या लेक्चर सिरीज मधलं ह्या चॅप्टरचं लास्ट लेक्चर असणार आहे. त्यामध्ये आपण काय बघणार आहोत की वर्ड प्रॉब्लेम लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह केले जातात हे आपण व्यवस्थितरित्या बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, अभ्यास करायचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर काय करणार आहात तुम्ही, तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या स्मार्ट ब्रिज या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात उद्या एका नवीन लेक्चर सोबत. थँक्यू. हसत राहा, मजेत राहा.